मित्रांनो, आपण सर्वांना गोबर गॅस माहितीच आहे. त्यामध्ये ज्याप्रमाणे सगळ्या कचऱ्याचा, शेणाचा उपयोग करून गोबर गॅस तयार करतात, अगदी त्याचप्रमाणे आमच्या या प्रक्रियेत फक्त न वापरलेल्या खाद्यपदार्थांचा वापर करून बायोगॅस तयार करण्यात येतो. थोडक्यात हा प्रकल्प गोबर गॅस सारखाच पण मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आहे. पुण्यातील पंचतारांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉल्स आणि IT पार्क्स इथून पुणे महानगरपालिकेमार्फत मोठ्या प्रमाणावर ओला कचरा गोळा करण्यात येतो. या सर्व ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण काटेकोरपणे झालेले असते. या ओल्या कचऱ्यातून वेगळे केलेले न वापरलेले खाद्यपदार्थ पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील आमच्या बाणेरच्या 20,000 स्क्वेअर फुटांच्या प्रक्रिया केंद्रात आणले जातात आणि त्यांना कुटून त्याचे द्रव्य तयार केले जाते. आता हे द्रव्य पुढील प्रक्रियेसाठी टँकरमध्ये भरून इथे आपल्या गावातल्या प्रकल्पामध्ये आणण्यात येईल. आम्ही हे द्रव्य उघड्या ट्रकमधून आणणार नाही, तर तेलाच्या किंवा दुधाच्या कंटेनरसारख्या बंदिस्त टँकरमधून आणू. म्हणजे त्याचा दुर्गंधही पसरणार नाही किंवा त्यातून पाणी झिरपून ते रस्त्यावर सांडून अस्वच्छताही पसरणार नाही. इथे आल्यावर या टँकरमधले द्रव्य पाईप्सद्वारे प्रक्रिया करण्यासाठी थेट हवाबंद कक्षात सोडण्यात येईल. या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेही या द्रव्याचा हवेशी संबंध येत नाही आणि उघड्यावर न आल्यामुळे त्यातून दुर्गंध येण्याचा प्रश्नच नाही. मग या द्रव्यावर पुढील प्रक्रिया होऊन त्यांचं खत आणि बायोगॅसमध्ये रूपांतर होतं. ही प्रक्रिया संपूर्णपणे बंदिस्त ठिकाणी होते आणि त्याचा बाहेर अजिबात आवाज येत नाही. मग हा तयार झालेला बायोगॅस कारखान्यांना पुरवला जातो. या गॅसमुळे प्रदूषणही होत नाही आणि मौल्यवान इंधनाचीही बचत होते. थोडक्यात गावाजवळील कारखान्यांमुळे होणारं प्रदूषण न होता हवा शुद्धच राहील. याशिवाय जे खत तयार होतं ते संपूर्णपणे जैविक आणि नैसर्गिक असून शेतीसाठी उत्तम असतं. या प्रक्रियेतून उरलेलं अतिरिक्त पाणी पुन्हा प्रक्रियेसाठी वापरलं जाईल अथवा त्याचा वापर कारखान्यांमध्ये, बांधकाम कामासाठी, शेतीसाठी आणि ग्रामस्वच्छतेसाठी करण्यात येईल. या प्रक्रियेमध्ये किमान 30 वर्षांपर्यंत तरी जमिनीतलं पाणी अजिबात वापरलं जाणार नाही. शिवाय या प्रकल्पातून कोणतेही रासायनिक सांडपाणी बाहेर सोडले जाणार नाही. त्यामुळे जमिनीतलं पाणी कमी किंवा जमिनीचा दर्जा खराब होणार नाही. महत्त्वाचं म्हणजे या प्रक्रियेला नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि बायोफ्युएल्स बोर्ड ऑफ इंडियाचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे. थोडक्यात हा बायोगॅस प्रकल्प म्हणजे प्रदूषण नाही, दुर्गंध नाही, आवाज नाही, रोगराई नाही, कीटकांचा प्रादुर्भाव नाही, जमिनीतल्या पाण्याचा ऱ्हास नाही. याउलट या प्रक्रियेतून मिळतो सर्वांना उपयुक्त बायोगॅस, नैसर्गिक खत आणि शुद्ध हवा. तेव्हा चला या प्रक्रियेत सहभागी होऊन स्वच्छ भारत अभियानात आपलाही मोलाचा वाटा उचलूया.